आता बोलूयात गावाकडच्या बातम्यांकडे। इम्तियाज जलील यांनी शिवसेना संभाजी ब्रिगेड या युतीवरून टीका केली आहे। जे कमजोर असतात त्यांनाच इतर पक्षांचा आधार घ्यावा लागतो असं ते म्हणाले। दरम्यान सर्व पक्षांनी एकट्याने सामोरं यावं, आपण लढण्यास सज्ज आहोत असं आव्हान त्यांनी दिलं। नाशिकमधील महानुभाव संमेलनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। मात्र कट्टर राजकीय विरोधक असल्याने यावेळी त्यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही। एकाच मंचावर उपस्थित राहून खडसे फडणवीसांपासून 4 हात लांब असल्याचं बघायला मिळालं। पंकजा मुंडे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चेमुळे मिटकरींनी त्यांना आमंत्रण दिलं। शेवटी निर्णय पंकजा मुंडेंनी घ्यावा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे। ते जळगावमध्ये बोलत होते। यावेळी भाजपवर टीका करताना वर्षानुवर्ष काम करणारे नेत्यांना डावलून नव्या नेत्यांना संधी दिली जात आहे, त्यांचं योगदानही तपासलं जात नाही असं खडसे म्हणाले। टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले। घोटाळ्याविरोधात चौकशी सुरू आहे, मात्र ही चौकशी देखील संशयास्पद असल्याचं दानवे म्हणाले। शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। आम्ही निवडणुकांना घाबरत नाही, हिंमत असेल तर पाडून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलं। खरी शिवसेना आमचीच असंही शहाजी बापू म्हणाले। नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या स्वच्छतागृहात लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडला। प्रताप वडजे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे। रोजंदारीवरील पद स्वयंपाकी किंवा कामाठी करण्याच्या मोबदल्यामध्ये त्यांनी लाच मागितली होती। जळगावच्या बोदवडमध्ये एकनाथ खडसेंविरोधात भई समाज आक्रमक झाला। समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी खडसेंवर केलाय। नगरपंचायत निवडणुकीमध्ये छोटू भोई यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय। वनचराईला परवानगीसह मेंढपाळावरील गुन्हे मागे घ्या यासाठी बुलढाण्यात मेंढपाळांनी धरणं आंदोलन केलंय। मागण्या मान्य करा, अन्यथा महिन्याभरानंतर जय मल्हार सेनेच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये भाव देण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी मनमाडच्या देवळ्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेत। वेळात कांद्याच्या माळा घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं मदत देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले। लोहा तालुक्यातील माळाकुळीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर नांदेड लातूर महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी 2 तास ठिय्या केला। नाशिकमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। कार्यकर्त्यांनी जिल्हा न्यायालयासमोरील शिवरायांच्या पुतळ्यासमोर संभाजीराजेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। संभाजीराजेंनीच मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी मागणी करण्यात आली। पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांचा तात्काळ पंचनामे करा असं पत्र भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं आहे। गेल्या 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय असं त्यांनी यात लिहिलं आहे। अहमदनगर अग्निवीर भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळतोय। राहुरी कृषी विद्यापीठामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे। पुणे, नगर, बीड, लातूरसह आसपासच्या जिल्ह्यातून दररोज 4 ते 5 हजार जण चाचणीसाठी येत आहेत। गुजरातच्या बातमी रत्नागिरीतल्या खेडमधून आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जोरदार पाऊस झाला। गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली। चाकण तळेगाव राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे अपघातही वाढलेत। या संदर्भात वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोप स्थानिकांनी केलाय। दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या, त्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे। साई रिसॉर्ट पडणार असल्यानं स्थानिक व्यावसायिक धास्तावले। जळगावातील सहकारी दूध संघातील प्रशासकीय मंडळ अवैध असल्याने बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। एकनाथ खडसेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही माहिती दिली। दूध संघातील कारभाराच्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला होता।
कोल्हापुरामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला। जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये अनुकंपा अंतर्गत नोकरी मिळण्याची मागणी करून सुद्धा न्याय मिळत नाही। परशुराम कांबळे यांनी आत्मदहनाचा त्यामुळे प्रयत्न केला। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील हजारो मच्छीमार अंजरले खाडीचा आसरा घेत आहेत, परंतु खाडीत गाळ साठल्याने बोटी भरकटून बोटीला जलसमाधी मिळत आहे। त्यामुळे कित्येक मच्छीमारांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। खाडीतील गाळ काढण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं नवरात्रोत्सवात भाविकांना मिळणारा मोफत दर्शन पास बंद करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानच्या समितीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे भाविकांत नाराजीचं वातावरण आहे। वाशिमच्या अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होते आहे। त्यामुळे या पुलाजवळ औरंगाबाद, पुणे, अकोला या महानगरांचे दिशादर्शक फलक लावावे अशी मागणी केली जाते आहे। वाशिम तालुक्यातील अटकाळी गावाजवळील नाल्यावर असलेल्या कच्च्या पुलामुळे वाहतुकीला अडथळा येतोय। नाल्याला पूर आल्यावर हा रस्ता बंद होत असून गावाचा संपर्कही तुटतो। वारंवार मागणी करूनही पूल बांधत नसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं सोयाबीन पीक संकटात आलंय। पिकाला पाणी मिळत नसल्याने शेतात उभं असलेलं पीक वाळू लागलंय। त्यामुळे शासन मदतीची मागणी होतीये। मनमाडच्या सटाण्यात एका शेतकऱ्यानं चाळीत साठवलेल्या कांद्यावर अज्ञातांनी युरिया टाकला। त्यामुळे शेतकरी अरुण खैरनार यांचा 150 क्विंटल कांदा खराब झालाय। यावर कारवाईची मागणी होतीये। बीड जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे। गेल्या 15 दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप हंगाम धोक्यात आलाय। शेंगा भरणीच्या काळात पाऊस पडत नसल्यामुळे 3.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक करपण्याची भीती आहे। बीडमध्ये पोथरी भागामध्ये एका शेतकऱ्याची जमीन सावकारानं हडपली। 5 लाखांच्या कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याने जमीन गहाण ठेवली होती। 2.5 ते 3 लाख रुपये भरल्यानंतरही सावकार जमिनीचे कागद परत करत नाही। शेतकऱ्याचं कर्ज 30 लाख झाल्याचं सांगून त्यानं जमीन हडपल्याचा आरोप होतोय। जळगाव जिल्ह्यातील सोपडा तालुक्यातील ऊसावर 95% पांढरी माशाचा प्रादुर्भाव झालाय, तर रावेर यावल या तालुक्यातील केळी पिकावर CMV या रोगाचा प्रादुर्भाव आहे। त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडलाय। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यात डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेतली आहे। त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही डॉल्बीला अप्रत्यक्ष परवानगी दिली। ज्या पद्धतीनं मुंबईत धुमधडाक्यात दहीहंडी साजरी झाली तशाच पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करा असं त्यांनी सांगितलं। वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाला जशी परवानगी दिली जाते तसंच दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। ते नाशिकमध्ये बोलत होते। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मावळमध्ये उर्से टोल नाक्यावर गणेश भक्तांसाठी मोफत पासची सुविधा देण्यात येत आहे। मुंबईहून निघालेल्या चाकरमान्यांना टोलमाफी करण्यात आली आहे, मात्र अनेकांना पास मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे उर्से टोल नाक्यावरून पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेश भक्तांना मोफत पास देण्यात येत आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेकरता जय्यतयारी करण्यात आली आहे। रत्नागिरीतील कशेडी घाट, कळंबणी, भरणे नाका, भोसले घाट, परशुराम घाट इथल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। त्यासोबत डॉक्टर वायरलेस सिस्टीम सज्ज ठेवण्यात आली आहे। रत्नागिरीतील भरणे नाका खेड दापोली महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत। त्यामुळे सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। खेड शहरातही वाहनांची वर्दळ होती। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। गणपती स्पेशल ट्रेनसह अनेक गाड्या 6 ते 7 तास उशिरानं धावत आहेत। याचा फटका कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना बसतोय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण बाजारपेठेमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। चिंचनाका परिसरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। खरेदीसाठी अनेक नागरिक घराबाहेर पडल्यानं शहरातील प्रमुख भागात वाहतूक कोंडी झाली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातही गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळाली। खेड, दापोली, महाड, माणगाव अशा ठिकाणांहून गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील गणरायाच्या आगमनाची भक्तांकडून जोरदार तयारी सुरू आहे। सजावटीच्या साहित्यानं जिल्ह्यातील सगळ्याच बाजारपेठा सजल्याचं बघायला मिळालं। भिवंडीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे। जकात नाका नाशिकहून विक्रीसाठी लाकडी पाट, चौरंग आणण्यात आले। कोरोनामुळे 2 वर्ष नुकसान झाल्यानंतर यंदा लाकडी पाट चौरंगाच्या दरात वाढ करण्यात आली आहे।
गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांची परभणी बस स्थानकावर मोठी गर्दी झाली, त्यामुळे बसच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. भुसावळमध्ये ठिकठिकाणी महिलांनी हरितालिकेची पूजा केली. कोरोनामुळे गेले 2 वर्ष हरितालिकेचा उत्सव साजरा झाला नव्हता. यावर्षी मोठ्या उत्साहात महिलांनी एकत्रित येत सामूहिकरित्या हरितालिकेची पूजा केली. जळगावात ठिकठिकाणी महिलांनी हरितालिका पूजली. यावर्षी मोठ्या उत्साहात महिलांनी एकत्रित येत सामूहिकरित्या हरितालिकेचं पूजन केलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात येऊन गणेश विसर्जन तलावासह इतर भागाची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहू रोड पोलिसांनी पथसंचलन केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा राणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन ते देहू रोडच्या संपूर्ण परिसरात पोलिसांनी पथसंचलन केलं. जळगाव तालुक्यातील एरंडोल इथं असलेल्या गोशाळेमध्ये यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्तींना पुणे मुंबई इथून मोठी मागणी होत आहे. हा गणपती बनवताना केवळ शेण, गोमूत्र आणि कापूर याचाच वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत या गोशाळेतून हजारो मूर्ती विकल्या गेलेल्या आहेत. चोपड्यामध्ये गणेश भक्तांनी वाजत गाजत गणरायाचं स्वागत केलं. 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्याच्या सरकारच्या आदेशामुळे गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येतोय. नांदेड जिल्ह्यातील शेतशिवारामध्ये कळलावीची फुलं बहरली आहेत. गणपतीच्या पूजेकरता या फुलांचं मानाचं स्थान असतं. वनक्षेत्रात या फुलांची आपोआप उगवण होते. या फुलांची नयनरम्य दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. धनलाभाच्या अंधश्रद्धेपोटी कासवाची पूजा केल्याचा अघोरी प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आलाय. कल्याणच्या संकेत कॉलेज रोड शेजारील एका झुडपात हा सगळा प्रकार सुरू होता. या ठिकाणी हळदकुंकू पूजेसाठी वापरलेला लाल कपडा आणि स्टार जातीचं कासव हे सगळं साहित्य स्थानिकांना दिसून आलं. जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलालगत रेल्वे ट्रॅकजवळ शालीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला. हातापायाला काळा दोरा, शाल, औषध, दुधाची बाटली असं सगळं बालकाजवळ पडलेलं होतं. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत याबाबतचा अधिक तपास केला. पुण्याच्या आंबेगावमधील लाखणगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्र प्रमुखाच्या तक्रारीवरून मनसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या सिरसाळा गावातून पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा जप्त केला. अक्षय चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. आरोपीजवळ अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापेमारी केली. या 2 तलवारींसह एक धारदार चाकू हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगाव इथं माकडांनी धुमाकूळ घातलाय. गावातील विहिरीत पाणी भरत असलेल्या महिलेला माकडांनी विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत पल्लवी तांबारे ही महिला किरकोळ जखमी झाली आहे. याकडे वनविभाग मात्र सर्रास दुर्लक्ष करतोय. बुलडाण्यामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जगदीश पठाडे असं शिक्षकाचं नावे पीडितेसह तिच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. जळगावच्या बोदवड इथल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची जागा चोरीला गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद पाडर यांनी केला. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीकडून जागा देण्यात आली होती. मात्र याबाबत पुढे कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुतळ्याची जागा आरक्षित करावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा पाडर यांनी दिला. गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चा काढला. सुटका झालेल्या आरोपींना पुन्हा अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आहे. उस्मानाबाद शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे निष्ठावान आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुंबईमधील मुख्यमंत्री यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन ही भेट घेण्यात आली. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना अधिक विचारूया. बालाजी, एका बाजूला शिवसेनेत जाणाऱ्यांचा ओघ सुद्धा आपण बघतोय, दुसरीकडे
शिवसेनेला उस्मानाबादेत धक्का बसेल असं हा फोटो बघून तरी वाटतंय, काय सांगाल? एकूण जर बघितलं सुवर्णा तर एक धक्काच म्हणावं लागेल शिवसेनेसाठी. निष्ठावान शिवसैनिक म्हणून रवींद्र गायकवाड खासदार यांची ओळख होती. माजी खासदार आहेत ते. 2 वेळेस उमरगा लोहाराचे ते आमदार पण राहिलेले आहेत आणि खासदार पण राहिले होते. मात्र त्यांना डावलून जे आहे ते ओमराजे निंबाळकर यांना यावेळी तिकीट देण्यात आलं होतं. तेव्हाही त्यांनी उघडपणे ओमराजेच्या विरोधात बंड केलं होतं आणि एक निष्ठावान सैनिक म्हणून त्यांची जी ओळख होती ते उमरगा लोहारा परिसर असेल किंवा निलंगा या परिसरात असेल, त्यांची जी ताकद आहे त्या परिसरात शिवसैनिक म्हणून ते खूप ताकद चांगल्या प्रमाणात आहे. तसंच बघितलं तर सध्याचे उमरगा लोहाचे आमदार जे आहेत ते ज्ञानराज चौगुले हे सुद्धा त्यांना आपला राजकीय गुरु मानतात आणि गेली 3 टर्म ज्ञानराज चौगुले आमदार जे आहेत की त्यांच्या ताकदीवरती जे आहे ते त्या मतदारसंघात निवडून येतात. एवढंच नाही तर उस्मानाबाद मतदारसंघात सुद्धा रवींद्र गायकवाड यांची निष्ठावान सैनिक म्हणून ओळख आणि त्यांनी आता अधिकृत असं सांगण्यात आलंय की मी शिंदे गटात सामील झालेलो आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुद्धा शब्द असा दिलेला आहे की तुम्ही पक्षाचं कार्य करीत राहा, तुमचा योग्य तो वेळी योग्य सन्मान केला जाईल. योग्य वेळी तुमचा योग्य सन्मान केला जाईल. धन्यवाद बालाजी, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.